जे महाराष्ट्र शासनाने सीबीएसई पॅटर्न लागू केला आहे, तर आपण आपल्या संस्थेमध्ये त्याबद्दल काही सुरुवात केली आहे का? या नक्कीच. मला अत्यंत अभिमान वाटत आहे की 1995-96 मध्ये आमच्या फाउंडर चेअरमन स्वर्गीय डॉक्टर जॉन झकरिया आमच्या चेअरमननी या संस्थेचं एक छोटंसं रोपटं लावलं होतं, परंतु आज या रोपटाचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि या 2024-25 या शैक्षणिक वर्ष संपत असताना मी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना मनापासून त्यांचा आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी सतत दाखवलेला विश्वास आणि पाठिंब्यामुळे आज आमच्या या छोट्या रोपटाचं आम्ही वटवृक्षामध्ये रूपांतर करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत. आणि जे आपण सिम्बॉल चेंज करणार आहात, तर त्याचा काही आर्थिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना काही परिणाम होणार आहे का? या मुख्य म्हणजे आम्ही 30 वर्ष या प्रदीर्घ कालावधीमध्ये मेरी मेमोरियल या शाळेचे आत्तापर्यंत आम्ही यशस्वीरित्या आमच्याकडून सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य संपादन केलेलं आहे. आमचं ते यशोगाथा आहे. परंतु या 30 वर्षामध्ये आता नवीन एक मॅनेजमेंट, एक फ्रेश लोगो आणि फ्रेश गणवेश या 30 वर्षानंतर आम्ही बदल करत आहोत. आणि विशेष म्हणजे या लोगोचं अर्थ आमचं मूल्याशी आधारित आहे. आणि हा लोगो आत्तापर्यंत आम्ही केलेले प्रयत्न आणि प्रामाणिकपणे प्रयत्नाचं एक सिम्बॉल आहे आणि ते आम्ही बदलत आहोत. ते गणवेश हा आमच्या लोगो जो चेंज होत आहे त्याच्याने गणवेश जो विद्यार्थ्यांना आर्थिक बुर्दंड बसणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे. सध्या विद्यार्थ्यांकडे जुने गणवेश जर व्यवस्थित बसत असेल तर ते अवश्य वापरू शकतात. आत्ता बदलायची काही गरज नाही हे मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना आवर्जून सांगू इच्छितो. आणि कालांतराने हळूहळू आम्ही गणवेशात बदल करून आणि त्यांच्या प्रत्येक पाठ्यपुस्तक कुठेही आमचा लोगो असेल, आमचा लेटर हेडर असेल, आमचे ईमेल असेल, या सर्व ठिकाणी आम्ही हळूहळू या लोगोचा आम्ही वापर करणार आहोत. धन्यवाद. आणि सीबीएसई पॅटर्न जर आपण लागू करणार आहात तर त्या धर्तीवर त्या पद्धतीचे मॅनेजमेंट, त्या पद्धतीचे शिक्षक आपण नेमणार आहात का? त्यासाठी काय उपाययोजना केली आहे? या नक्कीच. महाराष्ट्र शासनाने आता आपल्याला सर्वांना माहीत असल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने या 2025-26 पासून पहिली आणि दुसरीपासून सर्व स्टेट बोर्डमध्ये सीबीएसईचे पॅटर्न लागू करण्याचे आदेश दिलेले आहे. त्याची पूर्वतयारी आम्ही मागील 2 वर्षापासून आम्ही करत आहोत. आमच्या टीचर लोकांना त्या पद्धतीचं आम्ही ट्रेनिंग आम्ही देत आहोत. आणि विशेष म्हणजे आमची स्टेट बोर्डच्या बरोबर सीबीएसई शाळा पण आहे. त्या सीबीएसई शाळा चालवलेला आम्हाला अनुभव आहे. म्हणून या नवीन धोरणाशी आम्हाला सुसंगत होणं एवढं आम्हाला काय अवघड वाटत नाही. परंतु सर्व टीचर्सला आम्ही सीबीएसई पॅटर्नचं ट्रेनिंग मागील 2 वर्षापासून आम्ही देत आहोत. मेरी मेमोरियल स्कूल पाटस, काष्टी, दौंड आणि तेलंगणामध्ये गुडेबेल्लूर या ठिकाणी आहे. आणि ह्यातून काष्टी आणि दौंडमध्ये आमची औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहेत. 2 औद्योगिक प्रशिक्षण केंद्र म्हणजे ITI. ते ITIचे पण अभ्यासक्रम आता काळाच्या गरजानुसार आम्ही अद्ययावत करत आहोत. काही जुने कोर्सेस बंद करून आम्ही नवीन कोर्सेस चालू करत आहोत, जेणेकरून ग्रामीण भागातील युवकांना त्याचा फायदा व्हावा या दृष्टीने संस्था काम करत आहे. काय काय बदल केलेले आहे? ह्या एज्युफ्युचर्स विजन्स फाउंडेशन हे आमचं भागीदार आहे. यांच्या माध्यमातून आम्ही मुवमॅक्स स्पोर्ट्स अकॅडमी आम्ही चालू करत आहोत. कारण शिक्षणाबरोबर इतर गोष्टी शारीरिकदृष्ट्या महत्त्वाचे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आम्ही पाटस आणि दौंड या ठिकाणी आम्ही चालू केलेले आहे. त्या माध्यमातून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे सर्व सोयी उपलब्ध करून देणे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचे आमचं मानस आहे. आणि त्या अनुषंगाने संस्था अहोरात्र प्रयत्न करत आहे. आणि या
आमच्या भागीदार संस्था जो एज्युफ्युचर्स विजन फाउंडेशन आहे, यांच्या माध्यमातून आम्ही टीचर्स ट्रेनिंग अकॅडमी आम्ही सुरू करत आहोत. कारण आमचा विश्वास आहे प्रशिक्षित टीचर असेल तरच विद्यार्थ्यांचं भविष्य अतिशय उत्तम रीतीने आपण घडवू शकतो. म्हणून त्या अनुषंगाने आम्ही टीचर ट्रेनिंग अकॅडमी या आमच्या संस्थेच्या भागीदार संस्थेचे संलग्न करून आम्ही सुरू करत आहोत.